नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण सियाकद्वारे 2025 साठीची जी नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 साठीची जी सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातली जी अपडेटेड जाहिरात आलेली आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। येत्या काळात म्हणजे 2025 साठी जे नवीन सिलेबसनुसार अभ्यास करून परीक्षा देणार आहे त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाद्वारे उच्च शिक्षण विभागाअंतर्गत निशुल्क नागरी सेवा पूर्व परीक्षा म्हणजे UPSC साठीची निशुल्क प्रशिक्षण देणारी संस्था जी आहे सियाक, तर त्यांची जाहिरात जी आहे CET 2025 साठीची तर ती प्रसिद्ध झालेली आहे। तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला याचा नक्कीच लाभ होईल। उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवस्था शिक्षण संस्था सियाक जी आहे मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी यशदा संचालित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ACEC पुणे, ठाणे महानगरपालिका आणि CD देशमुख UPSC स्पर्धा परीक्षा केंद्र ठाणे, अंबरनाथ नगरपालिका संचालित UPSC स्पर्धा परीक्षा केंद्र अंबरनाथ आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणजे PCMC संचालित सावित्रीबाई फुले अकॅडमी पुणे मार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची सेवा पूर्व परीक्षा 2025 साठी पूर्ण विनाशुल्क म्हणजे मोफत प्रशिक्षण देण्याकरता सामायिक प्रवेश परीक्षा ऑनलाईन मोड आयोजित दिनांक 4/8/2024 रोजी करण्यात येत आहे। इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यायचा आहे। प्रवेश प्रक्रियेची वेळ जी आहे तर ती आहे तुम्हाला अर्ज करायचे ऑनलाईन पद्धतीने 6/6 म्हणजे 6 जून 2024 ते 28 जून 2024 या कालावधीमध्ये आणि तुम्हाला लेखी परीक्षा जी आहे तर ती असणार आहे 4/8/2024 म्हणजे 4 ऑगस्ट 2024 रोजी ऑफलाईन मोडमध्ये ही परीक्षा असेल। विद्यार्थ्यांसाठी टिप्स म्हणजे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे। तर लेखी परीक्षा आणि मुलाखतीत एकूण गुणांच्या आधारे ठरवले जाणार असणाऱ्या मुलाखतीचे वेळापत्रक परीक्षेनंतर जाहीर केले जाईल। सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्याचे ऑफलाईन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रवेश केंद्र त्यांना निवडायचे आहे। प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। सियाकच्या अधिकृत संकेतस्थळा म्हणजे वेबसाईटवर तुम्हाला ती पाहता येणार आहे। त्याच्यासाठीची वेबसाईट जी आहे तर सियाकची www.siac.org.in या वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यायची आहे। अर्ज करण्यासाठी पण तुम्हाला सियाक वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे। जे इच्छुक उमेदवार आहेत तर त्यांनी सर्वांनी इथं अर्ज करा। सियाक 2025 साठीची जी CET घेतली जाणार आहे त्याच्यासाठीची ही संपूर्ण जाहिरात आहे। ज्या विद्यार्थ्यांची पात्रता असूनही ते प्रशिक्षण घेऊ शकत नाही किंवा क्लासेस लावू शकत नाही, महागडे क्लासेस लावू शकत नाही, त्या सर्वांसाठी हे शासनाद्वारे घेतली जाणारी मोफत निशुल्क जी प्रशिक्षण केंद्र आहे तर त्याच्यासाठीची ही CET परीक्षा असणार आहे। तर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा। जे नवनवीन MPSC UPSCची परीक्षा करण्यासाठी आलेले आहेत किंवा येणाऱ्या काळात येणार आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करत राहा आणि जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तर व्हिडिओ लाईक केलं नसेल तर लाईक करून जा। धन्यवाद।